महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना सुटला घम, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मै लावूंगा शिवाजी, पण त्याने डाव उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे सळसळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खानाची सेना निघाली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींच्या अब्रूनुतली कोण कोण रोखणारी वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो चावा, असा वाघिणीचा तो चावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारा एक गले लग जाओ. खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला, कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. मराठ्यांच्याच रक्तात होती. मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. युगांडा काय ना कोंडा. आता समजलं ना मी मराठी.